जय श्रीराम मित्रांनो, नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपण कल्पनाला जेवण करून झोपी गेलो होतो. उठलो मग सकाळच्यापर्यंत निघालो बघा आपलं फॅक्टरीच्या दिशेनं, दालमियाच्या दिशेनं आलो बघा आदिलाबादला जाऊन नाश्ता करा म्हणलं तर येऊन बघतो काय टायरामध्ये बोल्ट घुसले होता. चला म्हणलं आता पंक्चर काढायला ऑफिसमध्ये जावं लागतंय. मग काय करावं, पहिले पोटोबा नंतर इटोबा. मग काय आपण अगोदर नाश्ता करून घेतला. चला म्हणलं नंतर टायर ट्रान्सपोर्टमध्ये आल्या अगोदर खोलून घेतलो बघा टायर. मग काय नेऊन टाकलो टायरवाल्यापाशी. पंक्चर काढ रे बा म्हणलं लवकर टायर. आपलं टायरामध्ये बोल्ट घुसल्यामुळं आपल्या टायरला मारायचा होता बघा प्याज. मग आपल्या गाडीचं पूर्ण काम करून निघालो बघा दालमियाच्या दिशेनं. सनसन दालमियाला जाते वेळेस वनसडीला भेटला आपल्याला रजनीकांतला घेऊन निघालो बघा दालमियाला. आलो बघा लगेच दालमियाच्या गेट मधून मारली एंट्री. चला म्हणलं बघू आपल्या समोर गाडी आहे ना, गाडी असली तर मग त्या जेवण करून दालमियामध्ये पार्किंग मध्ये लावलेल्या अर्ध्या घंट्यामध्ये चाला की नंबर आपला लोडिंगचा. आपण लोडिंगला जाऊ लागतो आणि शायनाथ पाटील लोडिंग करून आलते बघा. त्यांनी एमटीचा काटा ते करून निघालो व पुढं आपल्याला भेटला डिओ. आपला माल होता माजलगावचा. लगेच आपली गाडी लोडिंग करायला चालू पण झाली बघा. लोड करून आलो बघा काट्यावर. काटा आपला क्लिअर आला. मग काय चला कंपनीच्या बाहेर आल्या अगोदर आंघोळ करून घेतलो बघा. आपलं लय गरमी झाली कंपनीमध्ये. हो काय करणार. बोला बळीमन महाराज की जय. देवाचं नाव घेऊन निघालो बघा आपलं माजलगावच्या दिशेनं. सनसन चलो बळीराम, कल सुबेरे आपण को गाडी खाली करणार. रातभर गाडी चला. आलो बघा 10 वाजता बेल्याला नंबर 1 मध्ये आपण जेवण करून घेतलो बघा. आदिलाबादला गाड्या एवढ्या होत्या की आपल्याला रात्रीचे 1 वाजले होते डिझेल टाकायला. डिझेल ते टाकून निघालो बघा लगेच सनसन. आपल्याला सावरीला यायला 3 वाजले होते. सावरीला येऊन आपण बघितले बघा टायर. बघा मला कोणता पंक्चर आहे, कसं आहे काय नाही. जीव धुक होतो. टायर बघून घेतलो बघा. नंबर 1 मध्ये चहा घेतला की आपल्याला 100 किलोमीटर गाडी अशी नॉन स्टॉप चलते बघा. चाय म्हणजे एक. आपल्याला याला वाजले होते बघा 10. आपण पोहोचलो बघा खाली करायच्या जागेवर. आपला माल होता बघा सरकारी दवाखान्याचा. मग आम्हाला यायचो तर आपण झोपू मला गाडीमध्ये. मला आले बघा दुपारी 12 वाजता. मग काय त्यानं आपली गाडी खाली करायला चालू पण केली. लगेच आपली गाडी खाली झाली बघा. आपला मिनी ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. भेटू मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.